माझे नाव शाहीन अकबर सय्यद। मी आपल्या डॉक्टर शंकरराव सातव कॉलेज महाविद्यालयाची थर्ड इयर मधील विद्यार्थिनी। आज मी तुम्हाला शिष्यवृत्ती संदर्भात थोडक्यात काही माहिती देणार आहे। तर शिष्यवृत्ती, माझं म्हणणं असं आहे की विद्यार्थी मित्रांनो, आपण शिष्यवृत्ती फॉर्म भरून घ्यावे। कारण की मी जेव्हा फर्स्ट इयरला होते, माझी कास्ट ओपन येते, तर मला माहिती नव्हतं की माझ्यासाठी पण शिष्यवृत्ती फॉर्म अवेलेबल आहेत। मला वाटलं की माझ्यासाठी नाही आहे, मी फॉर्म भरला नाही। जेव्हा मी फॉर्म भरला नाही तेव्हा मला मग सेकंड इयरला ॲडमिशन करताना सरांनी फी पूर्ण सांगितली। मी म्हटली, सर एवढी फी कसं काय, जे माझ्या ओपनच्याच मैत्रिणी आहेत त्यांना तर फी कमी आहे आणि मला जास्त आहे। सरांनी तेव्हा सांगितलं की तू शिष्यवृत्तीची फॉर्म भरला नाही। मी म्हणली, सर ओपन कास्टमध्ये शिष्यवृत्ती नसते, कारण मी याच्या अगोदर 11वी 12वीत होते तेव्हा कधी फॉर्म भरला नाही। सरांनी मग मला समजावून सांगितलं। आपल्या शाळेचे जे शिष्यवृत्ती विभागातले जटाळे सर आहेत त्यांनी सांगितलं की ओपन असो कोणतीही कास्ट असो, 12वी समोर जेव्हा आपल्याला शिक्षण घ्यायचे असते त्या अंतर्गत आपल्याला आपल्या संदर्भात, आपल्या कास्टच्या संदर्भात, म्हणजे अल्पसंख्याक असो किंवा दिव्यांग व्यक्ती असो किंवा अंध असो, कोणाची फॅमिली प्रॉब्लेम, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे 16-15 प्रकारे आपल्याला शिष्यवृत्ती फॉर्म मिळते। आणि तसंच मग मला तेव्हा जेव्हा इन्फॉर्मेशन झाली, त्या वर्षी तर भरू नाही शकली, पण सेकंड इयरला मी भरला तेव्हा मग मला पैशाची म्हणजे फी कमी लागली। आपण आपला जेव्हा शिष्यवृत्ती फॉर्म भरतो तेव्हा आपल्याला आधार अपडेट हवं असतं, कारण की आपला आधार अपडेट नसला तर आपल्या पासबुकला आपण जॉईन होऊ शकत नाही आणि आपल्या खात्यात आपले पैसे येत नाही। नंतर आपणच काय करतो, आपल्या विद्यालयाकडे जातो आणि तक्रार नोंदवितो की सर आम्ही तर फॉर्म भरला पण आमचे पैसे का आले नाहीत। आपणच सरांकडे जाऊन बोलतो, पण असं नसते। आपण जर व्यवस्थितरित्या फॉर्म भरला तर आपले पैसे आपल्या खात्यात 100% येणार, म्हणजे येणारच। कारण की आपण आधार अपडेट असो, पासबुक अपडेट असो, आपलं अजून तर जे आपला चालू नंबर आहे ते आपल्याला लागतं, कारण की आपला चालू नंबर असला तर आपल्या मोबाईलवर आपल्याला इन्फॉर्मेशन मेसेज येते। आपले जेव्हा शिष्यवृत्तीचे पैसे येतील तेव्हा आपल्याला अपडेट मिळून जाईल। आपला मोबाईल नंबर जो असतो त्याच्यावर साधा मेसेज येतो की आपले पैसे आलेत, आपल्या खात्यामध्ये जमा झालेत। मग आपल्याला समजून जाईल की या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आपल्याला एवढे पैसे आलेले आहेत। अजून तर नेमकी गोष्ट अशी आहे की शिष्यवृत्ती फॉर्म भरताना आपण जेव्हा शिष्यवृत्ती फॉर्म पूर्ण भरणं झाला, ऑनलाईन सेंटरवर आपण भरतो आणि घरी तसंच घेऊन जातो, असं नाही करायला हवं। त्याची एक हार्ड कॉपी असते, ती कॉलेजमध्ये आणून देणं म्हणजे आपलं गरजेचं आहे। कारण की आपण जर कॉलेजमध्ये शिष्यवृत्ती फॉर्म भरलो, ही माहितीच दिली नाही तर कॉलेजमधील जे सर आहेत ते आपली अपडेट घेणार नाहीत, ते आपली पडताळणी करणार नाहीत त्या फॉर्मची की फॉर्म व्यवस्थित भरणं झाला का नाही। काही जर तरतूद किंवा काही अडचण असेल तर ते सांगून देतील आपल्याला पुन्हा भरायचा का नाही। कारण की असं होऊ नये की आपण पूर्ण प्रयत्न केला शिष्यवृत्तीसाठी आणि 1 वर्ष आपलं वाया जाऊ नये, म्हणजे आपल्याला शिष्यवृत्ती आणि याच्या पुढेही जे शिक्षण घ्यायचं आहे त्याच्या संदर्भातही आपल्याला शिष्यवृत्ती मिळते। आपल्याला ती पण शिष्यवृत्ती भरता येऊन आपल्याला दरवर्षी शिष्यवृत्तीचा लाभ हा मिळवता येतो।